गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या गडहिंग्लज भडगाव पुलावरून उद्या 21 जुलै रोजी सायंकाळपासून वाहतूक सुरू होणार आहे. मात्र पुलाचे काम पूर्णत्वास येत असतानाच त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करत योग्य तपासणीनंतरच पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करावी असे निवेदन आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने देण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार सध्या भडगाव पुलावर डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उद्या 21 जुलै रोजी दुचाकी स्वारांना वाहतुकीसाठी परवानगी आहे, तर सायंकाळी 4 वाजल्यापासून केवळ हलक्या चारचाकी वाहनांना या पुलावरून जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र बस, ट्रक यांसारख्या अवजड वाहनांना 28 जुलैपर्यंत या मार्गावरून प्रवेशबंदी असेल. 28 जुलैनंतरच परिस्थिती पाहून जड वाहतूक सुरू केली जाईल. एक आठवडाभरपूर्वी तुम्ही आजी माजी सैनिक संघटनेतर्फे निवेदन दिलेले होते की भडगाव पुलाची भडगाव पुलाची प्रॉपरली पाणी करूनच मगच वाहतुकीसाठी खुला करावं. काय झालं नेमकं तुमचं बोलणं आहे बाबा? उद्यापासून वाहतूक सुरू होणार आहे. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी आमचे आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशनचे पदाधिकारी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता माननीय अमित पाटील साहेब यांची भेट घेतली असता त्यांच्याकडून या ठिकाणी लेखी पत्र आमच्या पत्राला उत्तर असं मिळालेलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की उद्या म्हणजे दिनांक 21/7 रोजी हलक्या वाहनांना या ठिकाणी दुचाकी असेल व चारचाकी असेल त्या ठिकाणी हलक्या वाहनांना या ठिकाणी जाण्याकरता त्यांनी अधिकृतरित्या सुरू करत आहेत. त्यामध्ये कोणतीही जड प्रकारची वाहने जी आहेत, जड वाहतूक ही या ठिकाणी 28 तारखेनंतर सुरू होईल असं त्यांनी या पत्रकामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही साहेबांना सकाळी मी विचारणा केली होती की एस टी बसेसचं कसं होणार, कारण मुलांचा जो फेरा वाढत आहे किंवा इतरही एस टीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा फेरा वाढत आहे, त्याचबरोबर त्यांच्या खिशाला जो आर्थिक भुर्दंड पडत आहे त्या विषयावर साहेबांनी बोलले की एस टी बसेस 28 तारखेनंतरच त्या ठिकाणी या पुलावरून जातील. आता या सर्व विषयानंतर माझी या ठिकाणी गडिंग्लजसह आजरा चंदगड तालुक्यातील व इतरही सर्व नागरिकांना जे या मार्गावरून आपला प्रवास करणार आहे त्यांना कळकळीची विनंती आहे की अजूनही साईड बॅरिकेड्सचं जे बांधकाम आहे त्याचा जो क्युरिंग पिरियड आहे अजूनही कच्च्यामध्ये आहे. तर जे कोणी वाहनधारक त्या ठिकाणी आपला वाहन चालवतील त्यांनी आपले वाहने अतिशय हळूवार चालवावेत व शासनाच्या नियमानुसार उद्यापासून दुचाकी असू देत आणि चारचाकी जी हलकी वाहने एवढेच त्या ठिकाणी जाणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात येणार आहे की उंच आणि जड वाहनं ती त्या ठिकाणी जाण्यासाठी शासनाकडून मज्जाव होणार आहे 8 दिवसाकरता. त्याचबरोबर जे पूल तयार झालेलं आहे त्या पुलावर डांबरीकरणाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही पावसामुळं. त्यामुळं गाड्यांचं जाण्याचं जो तिथं स्पीडअप इतर ठिकाणी आपण पुलावर बघू शकता की शंकेश्वर हायवे, बांदा हायवे असू देत, जिथे पूल झालेलं आहे त्या ठिकाणी डांबरीकरण त्याच्या पुलावर झालेलं आहे. त्या पद्धतीनं ते काम आता अडचणीमुळं झालेलं नाही. तर वाहनधारकांनी आपली वाहने हळूवार चालवावीत व आपला प्रवास या ठिकाणी व्यवस्थितरित्या सुखकर करावा अशी आमच्या वेलफेअर असोसिएशनतर्फे सर्वांना कळकळीची विनंती आहे. व त्याचबरोबर उर्वरित कामे चांगले करून मोठी वाहने जाण्यासाठी त्या ठिकाणी पुलाचे निरीक्षण हे योग्य पद्धतीनं शासनाकडून व्हावं आणि त्यानंतर 28 तारखेनंतर त्या ठिकाणी पूल खुला होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. या कलियुगात हर एक नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत, पण जर योग्य वेळी योग्य गुरुचे मार्गदर्शन मिळाले तर त्यावर नक्कीच मार्ग निघतो. विवाह न होणे, वैवाहिक समस्या, कौटुंबिक ताण, आर्थिक अडचणी, ग्रहदोष, संतान चूक, नोकरी आणि व्यवसायात नुकसान अशा अनेक विविध समस्यांवर आता नक्कीच मार्ग निघणार. पण कुठे? तर दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध हर्षवर्धन गुरुजी यांचे गडिंग्लजमधील श्री काळभैरव ज्योतिष केंद्र येथे